मी महेश निकम, स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. एवढे दिवस मी ब्लॉग टाकत नव्हतो कारण कोणता कंटेंट भेटतच नव्हता. आज असंच जरा घरातून बाहेर निघालो आणि ताई पण बाहेर गेली होती. आता आहे सोहम, बोललो आता ब्लॉग बनवतो. जातोय कुठे आम्ही काय आम्हाला पण नाही माहीत. गाडीचा आवाज येत होता थोडा म्हणून आम्ही इकडे थांबलो होतो. आता आमचं फिक्स झाले, आम्ही चालले जेटीवर. बोललो आम्ही चाललो जेटीवर. तिकडे कोणता कटले त्याला बाबाचा कटले. तुम्ही ऐकला असेल बाबाचा कटले. जाऊ तिकडे बाबा चालू आहे का बघू. इथून पण एक रस्ता आहे, असं जातो इथं. नो एंट्री लिहिले तरी पण रस्ता चालू आहे. आम्ही जाणार होतो पण जाऊ दे, इथून जाऊया. परत बंद वगैरे असेल तर परत मग एवढं रिटर्न यायला लागेल. आणि आता इथूनच आहे तर त्याच रस्त्याला जातोय. मला जुनी जेट्टी पण दाखवतो. आम्ही आले तिकडे जुन्या जेट्टीवरती. पहिले नवीन जेट्टी बनली होती तेव्हा सगळेजण इकडेच असायचे, तेव्हा या जेट्टीला इज्जत होती. बोलतात ना नवीन भेटल्यावर जुन्याला विसरतात, तसाच सीन आहे इकडे काहीतरी. पहिले इकडे खूप पब्लिक वगैरे असायची, म्हणजे इकडेच फोटो बिटो काढायला. हे बघा इथेच पहिला फोटो वगैरे काढायला यायचे. आता कोण येत नाही जास्त कारण आता इकडे नवीन जेट्टी झाली ना, तिकडे जातात सगळे जण. रस्ता पण भारी गेला. रात्री ते इकडे भारी व्ह्यू वाटते, एकदम शांत वाटते, थंड व्ह्यू बघा काय भारी वाटते, एकदम शांत वाटते. इकडे घरं, फक्त रस्ता, माझी गाडी नाही पुढे गाडी, भारी वाटते इकडे एकदम. या तुम्ही कधी आला नसेल ना तर या इकडे ट्राय करा. जेट्टीचा व्ह्यू थोडं इकडे आला ना असं वाटते गावाला आलेलं वाटते, भारी वाटते. लोकांची घरं वगैरे आहेत इकडे. आलो जातो आपण इकडे जेट्टीच्या इकडे. आगरी म्हणतात या यांचा ग्रुप आहे ना, त्या ग्रुपमध्ये मी पण ॲड आहे. काय कोणी ॲड केलं. इकडे पार्किंगला वगैरे जागा आहे आणि इथून रस्ता त्या साईडला जातो. ते वैतार ना ते बघा समोर तिकडे आहे, तिकडे बोट जातो तिकडे आपल्या इथून. हे बघा इकडे हा चालेल. इकडे पहिलं काहीच नव्हतं, हे आत्ता झालं सगळं. तर पहिले इकडे पब्लिक वगैरे काहीच नाही. इकडे फोटोशूट करायला यायचे, रात्रीचे फक्त बसायला यायचे. आता रात्रीचं पण बंद करतात इकडे कारण गाड्या वगैरे असतात ना, तेव्हा रात्रीचं 9 वाजता का 8 वाजता बंद करतात. आम्ही आता इकडे गेलो होते फोटो बिटो काढायला. इकडे फोटो वगैरे काढले. टाईमपासमध्ये आता जातोय बाबाकडे. बाबा याला पण माहीत नाही कुठे बाबाचा कटलेस, मला पण माहीत नाही. तर शोधू बाबाला कुठे आहे ते बाबाचा कटलेस. पब्लिक बोलते चांगले आहे. खूप आपण ट्राय करू आता पहिल्यांदा, पण कुठे आहे तेच मेन शोधायला लागेल. चला ते शोधतोय बाबाचा कटलेसचं हे कुठे आहे. हा जे इथून चला रस्ता नाही, ते शूटिंग चालू आहे. कुठल्या झेंड्याच्या खाली तिकडे जायला चाल ना, तिकडे सरळ. हा तिकडे झेंडा दिसतोय काय तुम्हाला. झेंडा आहे. आता बघू कोणता झेंडा. हा कोणता झेंड्याच्या खाली बोलतात. बघू झेंड्याच्या खाली आहे का. इकडे दिसतोय तर झेंडा. जाऊ आता हे बोलते बाबाच्या इकडे. बाबाचं कटलं पण चालू आहे का ते बघायला लागेल. ते बघा झेंडा ते भेटला आम्हाला. बरोबर झेंड्याच्या खाली बोलत होते. इथे आहे पब्लिक आहे. इथे जातात वाटतं माणसं. तिकडे आतमध्ये नसेल ना तो वगैरे. हा ते तिकडेच का. हा आपलं आता मी इकडे राहतात माणसं. पोचला आहे पण बाबाच्या इकडे. 2 कटले असंच राऊंड मारायला.
बाबा फेमस आहे आपले. इथे यांचं दुकान आहे कटलेसचं. ते तुम्ही कधी आला फिरायला वगैरे तर ट्राय करा. कटलेस आलाय आता. आता ट्राय करू कसं लागतो. चांगला आहे तसं. मी पण या ट्राय करायला. हॅलो शाळेत ना आपल्याला चटणी बनवायला. मी अजून एक कटलेस मागवलेत. भारी लागतात. अजून एक मागवलं. पण बघा शाळेमध्ये होतं ना कोपरीमध्ये तर समोसेवाले यायचं ते चटणी मग सेम. चटणी मग सेम अशीच होती. टेस्टला पण अशीच होती. अरे आपलं कट्टेस वगैरे खाऊन बघा हे आमचं सामान. देऊ आम्हाला पैसे आणि निघू. बाबा ऑनलाईन आहे ना. हा संध्याकाळचा मला बघून काढा मी गिरायकाला भडक नसेल. तुम्हाला किती वर्ष झाले बाबा इकडे. मला एक 26 वर्ष. 26 वर्ष. हा किती झाले आपले. काही 4 कटलेत ना. हा 48. कुठे पहिलं आपलं सगळं बनवायचं रे. हा वडापाव कटलेट समजा जिलेबी भजी त्या बोटी जाम चालू. आता फक्त कटलेट ठेवता. हो आता कटलेट झाले बाबा. राई आता आपण निघू इथून. फोटो काढण्यासाठी इकडे थांबलेत. हा जेटीचा रस्ता जुनी जेट्टी आणि इकडे पुढे गेलेलं नाही ही नवीन जेट्टी. भारी वाटते एकदम इकडे बघा. फुल जंगल इकडे खाली पण उतरू शकतो रे आपण. रस्ता आहे हा वाटते. अशी आपण तिथपर्यंत आलो असेल तिकडे. तर तुम्हाला दाखवायचं राहिलं भाईने आपल्या नवीन गाडी घेतली बघा. ॲक्टिवा डिजिटल. नंबर प्लेट काय भेटली नाही. नंबर प्लेट कधी भेटणार आहे. 7-8 दिवसानंतर नंबर प्लेट भेटणार आहे. आणि आता इकडे ब्रेक झाली. गाडी पण पडली वाटते कोणातरी. तर जातो आता घरी. मी घरी जाऊन आता आराम करतो दिल्लीमध्ये. मी सोडलं मला खाली. तो गेला घरी तर जातो मी पण घरी. बघू काय करतो. लकी पण असेल धावत येईल. बघा वॉचमॅन इकडेच उभा आहे. हो आता पोचलो मी घरी. आणि आता हे बघा दुसरी व्हिडिओग्राफर मशीनचं काम चालू आहे. तर आता हे ब्लॉग एंड करतो. असं सपोर्ट करत राहा. आणि मला तुम्ही टॉपिक सांगा ना की कशावरती ब्लॉग बनवू मी. कारण मला एवढं समजत पण नाही. म्हणजे आयडिया नाही आहेत कशावरती बनवू. ते मला कमेंट करून सांगा. म्हणजे कोणत्या टॉपिकवरती वगैरे बनवू. मग त्यावरती मी व्हिडिओ बनवत जाईल. बाकी भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. असं सपोर्ट करत राहा. लाईक करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.